नाही, इथे अनेक विषय असतात. आमच्याकडे ही जनता कॉलनीची जी आमची स्लम आहे तिथे आपण पाहत असाल एक बिल्डर येऊन इथे धमकवत आहेत. त्यांच्याकडे अजून एनओसी आहे की नाही, काही त्यांच्याकडे अजून जी डिफेन्सकडून काही एनओसीज पाहिजेत, नेव्हीकडून एनओसी पाहिजेत, ते आहेत की नाही, बीपीडीकडून आहेत की नाही, हे न दाखवता लोकांना बाहेर काढण्याचं इथे कट रचलं जातं. तिथे आम्ही विरोध करणारच. जर त्यांच्याकडे नीट सगळं काही असेल तर चांगला त्यांनी पुनर्विकास करावा. सगळ्या लोकांना पुनर्विकास हवाय, लोकांना विकास हवाय, पण घराबाहेर इथून काढणार आणि कुठे नेणार हे माहिती नाही, कधी परत आणणार हे माहिती नाही, एनओसी आहेत की नाही हे माहिती नाही, असा विकास चालणार नाही. आणि म्हणून विकासाच्या विरोधात किंवा विकासाकडून जाब विचारायला लोक इथे उभे आहेत. त्यांचंही आज निवेदन स्वीकारलेलं आहे आणि अनेक ठिकाणी आपण पाहतोय. परवाकडे आम्ही जेव्हा वॉर्ड ऑफिसमध्ये मान्सूनपूर्वीची बैठक घेतली, मान्सूनमध्ये काय तयारी असते ही बैठक घेतली, तेव्हा आम्हाला उत्तरं मिळतात की आता इथे 95% काम झालंय, 100% काम झालेलं आहे. पण अनेक ठिकाणी आपण पाहतो आणि नुसतं वरळीत नाही तर संपूर्ण मुंबईमध्ये पंप जे लागायचे ते अजून लागलेले नाही आहेत. पंप जे चालवायचे असतात रात्री ते चालत नाही आहेत. काही रस्त्याची कामं अशीच उघडी ठेवलेली आहेत. ह्याच्यावर नक्कीच आम्ही फिरून विधान भवनात आणि विधानसभेत हा विषय घेणार आहोत. आणि ती जी विरोधकांकडून एक आरोप केला जातोय की लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर वरळीतून लीड कमी झाल्यामुळे आदित्य ठाकरे यांचे सातत्याने वरळी असं असतं तर मी वाराणसी जिथे जिथे लीड कमी झालं तिथे फिरलो असतो. सर, नीट परीक्षेच्या संदर्भामध्ये सावळा गोंधळ पाहायला मिळालेला पुन्हा एकदा कसं पाहताय या नियोजनाकडे? मला वाटतं केंद्र सरकारने याच्यावर काहीतरी बोलणं गरजेचं आहे, उत्तर देणं गरजेचं आहे. नीटचं आपण पाहिलं असेल तर गोंधळ सगळीकडे झालेला आहे, देशभरात झालेला आहे. त्याच्यात नक्की घोटाळा हा दिसतोय. पण मुख्य गोष्ट म्हणजे आम्ही हेच सांगतो, स्पर्धा परीक्षा ज्या आहेत, मग एमपीएससीचे असतील आपल्या राज्यातून किंवा देशभरात इतर सगळे असतील, त्याच्यावर कडक कायदा आणणं गरजेचं आहे. पेपर फुटीच्या विरुद्ध कायदा आणणं गरजेचं आहे. अनेक वेळा आपण पाहतो मुलं मुली 5-5, 6-6 वर्ष तयारी करतात, अभ्यास करतात आणि मग कोणतरी कुठेतरी पेपर फोडतो आणि त्याला 2-3 दिवसाची सजा होते. सजा ही 10 वर्षाची किमान असायला पाहिजे आणि हा कायदा केंद्राने केला पाहिजे, हे आपण नेहमीच मागणी धरलेली. लोकसभेचा निकाल रेस्कोर्सला परवाकडे वीज पडली, पण तिथे देखील असाच विषय झालेला आहे. तिथे देखील जी स्लम सोसायटी आहे, बीएमसी त्यांना हटवण्याचा प्रयत्न करते. आता सांगते आम्ही बाजूच्या कुठच्या तरी एसआरए मध्ये तुम्हाला आणू. नक्की कुठे आणणार तुम्ही? लोकांना बेघर करताय, पण नेणार कुठे, घरं देणार कुठे, ह्याचं उत्तर तर द्या. नाना पटोलेंनी एक आरोप केलेला आहे की विधान परिषद निवडणुकीमध्ये चारही उमेदवार शिवसेनेनं नाही, मला वाटतं त्यांना आमचे प्रवक्ते उत्तरं देतील. चंद्रकांत पाटील कौतुक केलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की ठाकरेंनी खूप मेहनत घेतली लोकसभा निवडणुकीमध्ये, त्यांनी तावडींचं देखील कौतुक केलेलं आहे. नक्कीच आपण पाहिलं असेल, माझे वडील म्हणून नाही आणि नुसतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे अध्यक्ष म्हणून नाही, पण जेवढं कौतुक होतंय मला वाटतं देशभरातून होतंय. काल आपण पाहिलं असेल शिरोमणी अकाली दलचे बादल साहेब, त्यांनी देखील कौतुक केलं. मेहनत उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तींनी अफाट केलेली, आमच्यासोबत सगळे शिवसैनिकांनी केले, जे आमचा परिवार आहे आजूबाजूला आपण बघताय त्यांनी केलेली आहे. तसं पाहायला गेलं तर भाजप एवढा मोठा पक्ष, जगातला सर्वात मोठा पक्ष वगैरे सगळं काही आमच्या अंगावर आणून आमचा पक्ष जसा फोडला गेला, 40 आमदार गेले, 12 खासदार गेले, अनेक नगरसेवक तोडले गेले, यंत्रणा फोडली गेली, आणि तरी देखील ज्या जागा मिळालेल्या आहेत त्या आम्ही आमच्या बळावर आणलेल्या आहेत आणि अर्थात मित्रपक्ष आणि लोकांच्या प्रेमामुळे आले. लोकसभेचा निकाल लागलेला आहे. जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा विधानसभेसाठी एक्झिट पोल आलेला आहे आणि विधानसभेमध्ये जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा महाविकास आघाडी वर चढते. लोकसभेचा निकाल आलेला आहे आणि आपण पाहिलं असेल तृणमूल काँग्रेसने देखील तिथून एक वेगळा निकाल देण्याची आता तयारी केलेली आहे. त्याच्यावर देखील आपण बारकाईने लक्ष ठेवा, कारण येत्या काही दिवसांमध्ये काही वेगळ्या घडामोडी देखील होऊ शकतात. 40 आमदार असताना पुन्हा 23 आमदार, 40 असताना 23 येण्याची शक्यता होते. मिळालं काय? सध्या स्मार्ट मीटर बसवले जात आहे. ज्या प्रकारे मोबाईल आपण रिचार्ज करतो त्या प्रकारे मीटर देखील बसवणार आहे विजेसाठी. बघा, विजेचं असेल, पाण्याचं असेल, ह्याच्यात अनेक लोकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. कुठेही पारदर्शकता नाहीये. ही सगळी कामं होत असताना लोकांना कुठे पैसे जात आहेत, किती भरलं जात आहे, हे देखील माहिती असणं गरजेचं आहे. अनेक ठिकाणी आपण बघतोय अदानी कंपनीकडून मोठे मोठे बिल येत आहेत. मग जायचं कोणी, उत्तर कोणी द्यायची? आणि मुख्य गोष्ट हीच आहे, आपण पाहिलं असेल पावसाचा जो आता एक साधारणपणे महाराष्ट्रात आणि मुंबईत असेल, पुण्यात असेल, गोंधळ दिसत आहे, ते एवढ्यासाठीच आहे कारण मुंबई महानगरपालिका असेल, पुणे असेल, ठाणे, कोल्हापूर, सोलापूर, इथे कुठेही निवडणुका न झाल्यामुळे लोकप्रतिनिधी नाही आहेत त्या ठिकाणी. लोकप्रतिनिधी जेव्हा आपल्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन मधून असतात, पब्लिक फीडबॅक बंद होतो. 24 लाख विद्यार्थियों के जीवन से खेला गया है नीट परीक्षा के माध्यम से. आपका क्या कहना, आप क्या कहना चाहते हैं? यही बात है कि अगर आप देखें तो हर एक क्षेत्र में ऐसे ही खेल शुरू है. रेलवे मंत्रालय जिनको सौंपा गया है उनका फेलियर तो आपने देखा होगा. नीट की जो बात आती है तो यही बात हम कहते आए हैं, चाहे स्टेट में हो या फिर देश भर में हो, जो ये पब्लिक एग्जामिनेशंस होते हैं उन पे कोई ना कोई एक रूल चाहिए. जो पेपर फोड़ते हैं, पेपर को लीक करते हैं, कोई कार्रवाई नहीं होती है.
कोई पनिशमेंट नहीं होती, कम से कम 10 साल की सजा हो, ये हमारी मांग रही। इसके साथ ही में उद्धव जी के काम की तारीफ आप उनके दुश्मन भी जो है बीजेपी की तरफ से वो भी करने लगे, कह रहे कि बहुत मेहनत की है पहले। काम भी काबिल तारीफ है, क्योंकि ऐसे ही अगर आपने देखा होगा एक अकेला सब पे भारी, ऐसे हमारे उद्धव साहब ने काम करके दिखाया, और सारे जो हमारे पूरा परिवार है आसपास वो भी वैसे ही उन्होंने मेहनत की, उन्होंने प्रेम दिया है। सध्या विनोद तावडे माहिती को कम सीटें मिले आप लोग के मुकाबले, अब वो कह रहे कि वोट जिहाद हुआ था इसीलिए आप लोग ज्यादा सीटें देखिए जीत गए हैं। उनका अगर आपने देखा होगा, हमने पहले ही कहा था, पहले फेज में भाजपा का प्रदर्शन बहुत खराब था और इसलिए उन्होंने पहले ही शुरुआत की थी हिंदू मुस्लिम पे। जब भाजपा हारती है तो हिंदू मुस्लिम हो, पाकिस्तान का हो, ये सब विषय निकालती है, लेकिन देश हित की बात नहीं करते। आज भी वही गलती कर रही है, देश में बंटवारा लाओ, धर्म में बंटवारा लाओ, झगड़ा लगाओ और उनपे ही ये अपना सब चलाते हैं, राजनीति चलाती है। मुझे लगता है ये हमारे देश के लिए बहुत डर की बात है और देश ने दिखाया है कि ऐसी राजनीति कभी देश मान्य नहीं करेगी। टीडीपी और जेडीयू को बहुत छोटे मंत्रालय मिले, कैबिनेट तक नहीं दिया गया। बिल्कुल बहुत ही एक आश्चर्यचकित हूँ मैं। जैसे ठीक है, मिंदेगट को तो उनके इससे मिला है, ज्यादा मैं उन पर बात नहीं करता, लेकिन आरजेडी हो, ये अपने जदयू हो या टीडीपी हो, जो मंत्रालय मिले हैं, क्या वो काफी है देश के भविष्य के लिए? क्या वो काफी अपने अपने राज्यों के लिए? अगर आपने देखा होगा तो ये हम नहीं समझते उनसे कोई निगोसिएशन हुआ होगा। मैं यही बात दोहराना चाहता हूँ, फिर एक बार सबके सामने कहता हूँ कि अगर खुद के दल बचाने हो, जदयू को हो या टीडीपी को हो, स्पीकर का जो पद है वो अपने पास रखें। धोखा हो सकता है उनके साथ? बिल्कुल धोखा होना शुरू भी हुआ है। जैसे निगोसिएशन में आपने देखा होगा, मुझे लगता है जो फूटी हुई एनसीपी है उनको कहा गया है बाद में आपको एक कैबिनेट दिया जाएगा। ये जो मिंदेगट है उनको भी कहा है, ये जब बाद में कहते हैं तो भाजपा कभी भी अपने वचन पे पूरी आती नहीं है, ये हमारा अनुभव है। एक मराठी जाती तुम्ही जे सभापती मराठीत घ्या की कुठच्याही भाषेत घ्या, भाजप तुम्हाला धोका देणारच, हे लक्षात ठेवा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.